मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संवाद सण आनंदाचा, संस्कार स्वच्छतेचा. या संवादाचे लेखन केले प्रतिभा शिंपी यांनी. लेखिकेसह सहभाग सारिका दांडगे यांचा. प्रतिभा, आहेस का ग घरात? आले आले. कोण ग? अगं, मी सारिका ना. बापरे, एवढ्या दिवसांनी आठवण केलीस मैत्रिणीची. काय करणार मग. अगं, तुला सांगू, श्रावण महिन्यापासून एका मागे एक अशी नुसती सणांची साखळी सुरू आहे बघ. हो. ते म्हणतात ना, पोळा सण करी गोळा. हो, आणि या सर्व सणांची आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न मात्र सुरूच असतो. अगं, शिवाय हे आपलं रोजचं रुटीन. मग काय असेच दिवस निघून जातात. हो. आणि मग अशा वेळी आठवण आली तरी तुला मी आले की नाही भेटायला. ऐन वेळी तर जाऊ दे, आठवण येतेच ग खूपदा. पण बघ, मी वेळात वेळ काढून तुला आज आले की नाही भेटायला ते सांग आधी. हो, बरं केलंस सारिका. पुन्हा दिवाळी तोंडावर आहेच, कारण पुन्हा कुणाची स्वच्छतेची तर कुणाची फराळाची गडबड सुरू झालेली असेलच. आपला महिला वर्ग म्हणजे तू काय समजलीस काय. तशी तर स्वच्छतेची धावपळ आपल्या महिला वर्गांमध्ये पितृपक्षापासूनच सुरू झालेली असेल बघ. हो, कारण काहींकडे घट बसतात की नाही. हो. त्यामुळं त्यांच्याकडे घटस्थापनेच्या आधी स्वच्छता मोहीम सुरू होते. हो, अगं माझ्याकडे मी नवरात्रात अखंड दिवा लावते ना, त्यामुळे घरातलं जाळा जळमट मी काढून घेते. पण त्याने आपलं समाधान होतं का? नाही. तर पुन्हा दिवाळीच्या आधी घराची साफसफाई आपण करणारच. हो तर अगं, वर्षातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळ सण. हो, आणि म्हणूनच हे बघ, घराचा कोपरा स्वच्छ केल्याशिवाय आपल्या बायकांच्या मनाचं काही समाधान होत नाही. हो, आणि मग स्वतःची कितीही धावपळ होऊ देत, अगदी वेळेवर सुट्टी मिळू देत दिवाळीची, पण तरी त्या 2 दिवसात स्वच्छता मात्र करणार म्हणजे करणार. अगं, हे बघ, आपल्या महिलांचं आणि स्वच्छतेचं खूप जवळचं नातं आहे. तुला काय सांगायला नको वेगळं. अगं, कितीही दगदग होऊ दे, आजारी पडू दे, पण नातं मात्र प्रामाणिकपणे निभावं आपण. हो, पण हा गमतीचा भाग सोडला ना सारिका, तर या मागचा स्त्रियांचा विचार फार मोलाचा असतो नाही का. घराच्या स्वच्छतेवर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं बघ. मग हे ती पूर्णपणे जाणून असते. खरंय अगदी. अगं, कारण आरोग्य बिघडलं म्हणजे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक संतुलन ढासळतं. आणि असं होऊ नये म्हणून प्रत्येक महिलेची तारेवरची कसरत अविरतपणे चालूच असते. हो, आता तुझंच घर बघ ना, किती छान लख करताय बघ. आणि तू पण जॉब करतेस ना ग. अगं, आपण बायकांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काहीतरी आवरायला घ्यायची सवयच असते बघ. मग ते कामाला जाणारी स्त्री असो किंवा एक गृहिणी असो, एक तर कपाट रचतील किंवा मग किचन मधलं काहीतरी स्वच्छ करायला घेतील. हो, म्हणतातच ना, स्वच्छ घर सुंदर परिसर आरोग्याचे माहेरघर. नुसतं म्हणायला नाही सारिका, तर हे वाक्य स्त्रिया तंतोतंत पाळतात सुद्धा. आणि म्हणूनच कितीही त्यांची त्रेधा तिरपीट उडू देत, पण स्वच्छतेचा मंत्र त्या जपतच राहतात बरं का. अगं, पण प्रतिभा आहे बघ, तुला मी सांगते, रोज करायची कामं जरी नियमित होत असली ना आपली बायकांची, तरी आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा आणि वर्षातून एकदा करायची कामं ही वेगळीच असतात की नाही. अगदी खरंय सारिका. आता हेच बघ ना, रोजच्या स्वयंपाकानंतर आपण किचन ओटा धुवून घेतो, मग धुतलाच पाहिजे तो. पण आठवड्यातून एकदा ओट्यावरचं सगळं सामान बाजूला काढून कोपऱ्यातून गॅसच्या मागच्या भिंतीवरून साबण किंवा घासणीने थोडं घासून धुवून घ्यावं. हो, आणि हे बघ, गॅसची नळी सुद्धा खूप खराब होते ग. तिच्यावर इतका थर बसतो, तो वेळच्या वेळी स्वच्छ झालाच पाहिजे, शिवाय आपण भाजीला फोडणी देतो की नाही. त्यामुळे ती नळी घाण होते. त्यामुळं गॅसचं जर लिकेज असेल ना, तर आपल्या लवकर लक्षात येतं आणि अनर्थ टळून जातो. खरंय ग, ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का सारिका. तसंच फ्रीजच्या स्वच्छतेविषयी सुद्धा वेळच्या वेळी लक्ष द्यायला हवं. नक्कीच द्यायला हवं. बरं, दर 15 दिवसांनी आपण जी साय घालतो ना तुपासाठी, त्या साईचं भांड बाहेर काढून त्याचं तूप बनवून घ्यावं. उरलेलं काय अन्न आहे ते बाहेर काढून घ्यावं. काय वापरून संपवायचंय ते पाहावं आणि त्याचा लवकरात लवकर वापर करून घ्यावा. त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावून टाकावी एकदाची. आणखी एक, रोजच्या घाईत फ्रीजमध्ये काहीतरी सांडून झालेलीच असते ग, ते लागली स्वच्छ करायला हवं. म्हणजे आठवड्यातून एकदा तरी फ्रीजची स्वच्छता ही करायलाच हवी. खरंय. तसंच रॅकवरची भांडी किंवा ट्रॉली मधली भांडी यांची जागा सुद्धा बदललेली असते. हो अगं, माझी तर रोजची बदलते. आणि ती भांडी जागच्या जागी लावून घेतली पाहिजे आपण नाही का वेळेच्या वेळी.
जेणेकरून दुसऱ्यांदा आपल्याला हात घालताच ती सापडतील. आणि ती आपल्याला पटकन सापडतातही. अगं माझं तर असंच बऱ्याचदा होतं बरं, माझ्याच हातानं वस्तूंची जागा रोज बदललेली असते. मीच आपला संताप करत राहते, काही केल्या मला त्या वस्तूच सापडत नाही ग. अगं होतं असं धावपळीत, थोडं विसरायला पण होतं आपल्याला नाही का. म्हणूनच आठवड्यातून सगळं जागच्या जागी लावण्याचं हे काम तितकंच महत्वाचं आहे. आणि हे सगळं करताना तुटलेली भांडी, यंत्र, वस्तू ज्या वापरात नाही ना ग, त्या हातासरशी वेगळ्या करून टाकाव्यात किंवा माळ्यावर तरी ठेवून द्याव्यात. ऋतूनुसार पाण्याची भांडी आपल्याला कमी जास्त लागतच असतात, ती वेगवेगळी करावीत, म्हणजे त्यांचा मेंटेनन्स आपल्याला करावाच लागत नाही. खरंच. तसंच गौरी गणपती येतात बघ, दसरा, दिवाळी अशा सणांना स्वयंपाकाची भांडी जास्त लागतात. बरोबर. ती भांडी मध्येच सणाच्या जवळपास आलेल्या सुट्टीच्या दिवशी काढून घासून ठेवली तर आपलं काम सोपं नाही का. हो. शिवाय फ्रीज, मिक्सर, गॅसची शेगडी, वॉटर प्युरिफायर यांची जर वेळोवेळी आपण दुरुस्ती केली ना, तर अगं आपल्याला म्हणजे कसं आहे ना, हातात त्या वस्तू आल्या की पटकन आपलं काम सोपं होऊन जातं. अशा आठवडा, महिना, वर्षातून एकदा करायची सफाईची कामं ही जर वेळेवर झाली ना, तर अचानक उद्भवणाऱ्या समस्यांचं प्रमाण देखील कमी होतं. खरंय. आणि आपल्या महिलांच्या समस्या कमी होतात ग. आणि कामही आपले पटापट होतात. शिवाय घर सुद्धा स्वच्छ दिसतं, सुंदर दिसतं नाही का. पण बघ सारिका, आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. कुठली ग? पुस्तकं. अगं पुस्तकं घरात सगळी इकडे तिकडे पडलेली असतात, जो वाचतो तो तिथेच पडू देतो नाही का. हो, आमच्या घरात सुद्धा तीच परिस्थिती आहे. हो ना. अगं हॉलमध्ये असंच किंवा घरातली पुस्तकं सुद्धा नीटनेटकी ठेवली तर घराच्या सजावटीत भर पडू शकते नाही का. हो मग. पुस्तकांच्या रॅकमध्ये व्यवस्थित रचलेली पुस्तकं किंवा मग नेमकीच पुस्तकं असतील तर 2-2, 3-3 पुस्तकं एकावर एक सेंट्रल टेबलवर ठेवून त्यावरच जर फुलदाणी ठेवली तर तेही छान दिसेल नाही. छान. अगदी. काही पुस्तकं साईड टेबलवर आपण ठेवू शकतो. योग्य सजावटीनं शरीरात एक प्रकारची ऊर्जा संचारते. अधूनमधून सजावट थोडीशी बदलून कुटुंबाचा मूडही आपण बदलवू शकतो. ज्या वस्तू आपल्याला जास्त आवडतात ना त्या आपल्या अवतीभोवती सजवू शकतो नाही का आपण. हो बघ ना. अगं म्हणजे फोटो फ्रेम असतील, रंगीबिरंगी कुंड्या असतील, वॉल हँगिंग यांचाही वापर आपण सजावटीसाठी करू शकतो नाही का. हो. हे सारिका, कुंड्यांवरून आठवलं, घर सजवताना आतलाच नाही तर बाहेरचा दर्शनी भागही तितकाच महत्वाचा आहे नाही का. अर्थातच घराचं अंगण. खरंय ग. आणि अंगणातूनच तर आपण घरात प्रवेश करतो. त्यामुळं घराच्या बागेची स्वच्छता ही तितकीच महत्वाची ठरते आपल्यासाठी. काही जणांकडं बागेसाठी भरपूर जागा असते, पण जागा नसेल तर मग कुंड्या, हँगिंग गार्डनद्वारे आपण आपली बाग फुलवू शकतो. पण सारिका, हे सगळं करत असताना आपण आपल्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ करत नाहीये ना, याकडेही लक्ष द्यायला हवं नाही का. तर लक्ष द्यायलाच हवं ग. नक्की. आणि बऱ्याच आपल्या महिला वर्गांना काय सवय असते तुला सांगू. अगं घराची स्वच्छता करताना निघालेला कचरा घराच्या बाहेरच किंवा रिकाम्या जागी टाकून देऊन त्या अगदी मोकळ्या होऊन जातात. खरंच. आपलं घर स्वच्छ ठेवायचं म्हणून आजूबाजूचा परिसर काय आपण अस्वच्छ करायचा नाही. खरंच आहे. असं न करता घरातला कचरा साठवून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायला हवी नाही का. आणि आजूबाजूच्या परिसर सुद्धा आपण स्वच्छ ठेवायला हवा. नक्की. कारण स्वच्छ परिसरातलं घर अजूनच सुंदर दिसतं सारिका. मग अगं घर परिसर स्वच्छ असेल तर आरोग्याच्या तक्रारी देखील कमी होतात. तसंच स्वयंपाक करतानाही स्वच्छतेला आपण नक्कीच प्राधान्य द्यायला हवं. आणि हे सगळं करताना स्वतःचा, कुटुंबाचा आहार जेवढा चांगला तेवढं आरोग्य उत्तम राहील. रोजच्या जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिजयुक्त सकस, संतुलित आणि ताज्या आहाराने आरोग्य चांगलं राहील याची आपण काळजी घ्यायला हवी नाही का. अगं तसंच नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा मंत्र आहे. व्यायाम केल्यानं आरोग्याचा दर्जा वाढतो. तसंच नियमित व्यायाम केल्यानं आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. म्हणूनच स्वच्छतेला व्यायामाची जोड जर दिली तर मग ना द्यायलाच हवी ती. आपली दैनंदिन कामं करताना आपला थोडाफार व्यायाम होतोच ग. पण आता घरोघरी विद्युत उपकरणं आल्यानं काम कमी झालंय. त्यामुळे थोडासा वेळ काढून आवर्जून व्यायाम करायला हवा नाही का. आणि आता कसं आहे ना, सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आलेल्या आहे आपल्या हातामध्ये, त्यामुळे हाताने कामं करणं ही खूप कमी झालेली आहेत. आणि सगळ्यांनाच काही जिम मध्ये जाणं शक्य नसतं ग. खरंच आहे. आणि हे जरी खरं असलं तरी आपण स्वतः काही व्यायामाचे प्रकार करू शकतो. सकाळी चालणं असलं, पळणं,
सूर्यनमस्कार घालणं, उड्या मारणं, असे साधे साधे उपाय आपण करू शकतो. खरंच आहे. शिवाय ऑक्सिजन लेवलही सकाळच्या वेळी जास्ती असते नाही का? शुद्ध पण असते आणि हवा. तुला सांगते, सांग ना. यामुळे काय होतं, घरातल्या लहान मुलांनाही व्यायामाची गोडी लागते बघ. आपलंच अनुकरण करतात ना ते. खरंच, व्यायामामुळे शरीरावर मनावर पडणारा ताण कमी होत राहतो आणि व्यक्ती प्रसन्न दिसू लागतो. हो, आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे महिलांना अनेक भावना दाबून ठेवण्याची सवय असते. बरं, जितक्या भावना ती दाबून ठेवू शकते ना, तितका त्रास तिला जास्त होतो. म्हणून दडपलेल्या भावना मुक्त करणं शरीर आणि मन दोन्हींसाठी चांगलं असतं. हो, आणि या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी त्या डायरी लिहू शकतात किंवा मग पेंटिंग, क्राफ्ट सारखे सर्जनशील कामं करू शकतात नाही का? हो, आपल्याला जे येतं ते घरामध्ये आपण अवश्य आपला छंद जोपासायला हवा. खरंय. मग आपण असं म्हणू शकतो की घर, परिसर यांची स्वच्छता जशी आवश्यक आहे ना, तशीच मनाच्या शुद्धीकरणाची सुद्धा गरज आहे. हो, आपलं मन जेवढं शुद्ध पवित्र असेल ना, तेवढीच आपल्या हातून होणारी कार्य सुद्धा चांगली होतात सारिका. हो, आणि यासाठी थोडी अध्यात्माची जोड द्यायलाच हवी. नक्कीच ग, तू बोलते ना ते अगदी खरंय. जेवढं तुमचं घर, परिसर, मन स्वच्छ, सोबत घरात आध्यात्मिक वातावरण असेल ना, तर त्या ठिकाणी त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. शिवाय या सणांच्या निमित्तानं घरी येणाऱ्यांची रेलचेल सुरूच असते ना. आपले नातेवाईक येत असतात, आपले मित्रमैत्रिणी, आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी भेटायला येत असतात. त्यामुळं आपली नाती सुद्धा वृद्धिंगत होतात आणि नात्यातली कटुताही कमी होते. ए सारिका, तू घरी येणाऱ्यांविषयी बोललीस आणि मला झाली फराळाची आठवण. अगं, तांदूळ भिजत घालायचे. म्हणजे अगं, दिवाळी तोंडावर आलीये. अय्या, हो की ग, दिवाळी तर अगदी आता तोंडावरच आलीये. हो, मग काय, फराळाची लगबग सुरू झालीये बायकांची. झाली आणि आपण बघ अजून स्वच्छतेबद्दलच बोलतोय. अगं, मग आपण बोललो नाही का, जशा सुट्ट्या मिळतील तशी आपल्या घराची स्वच्छता. अगं, अजून 8-10 दिवस आहेत ना फराळाला. हो, खरं आहे तुझं म्हणणं, पण सगळंच वेळेवर थोडी नव्हतंय सारिका. पदार्थांची पूर्वतयारी करावी लागते. नक्की करावीच लागते ना. आणि माझ्या आता आलंय लक्षात ना, तू कशाबद्दल बोलते ते. अनारस्यांविषयी, बरोबर की नाही? अगदी बरोबर. अगं, पण हल्ली मिळतात की बाजारात रेडीमेड पीठ मिळतं, तुला रेडीमेड अनारसे मिळतात. ए सारिका, हे रेडीमेड वगैरे मला नाही पटत. का ग? अगं, मिळतं सगळं बाजारात, मान्य आहे मला, पण मग घरी बनवायचं आपण विसरून जायचं का? नाही, आपल्याला शिकवलेलं आहे किंवा आपल्या शिकायची जी वृत्ती आहे स्त्रियांमध्ये, ती आपण नको न घालवायला. नाही. शिवाय हायजीन पण महत्वाची. एवढं आरोग्याविषयी बोललो, त्याचं काय? आणि मॅडम, आलं माझ्या लक्षात. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वांटिटी जास्त मिळते. हो, आणि आपल्या हातानं बनवण्याचा आनंदही. हे सगळं आयतं पीठ आणून नाही मिळत. हो बाई. अगं, आणि आपण स्त्रियांची काय सवय असते की नाही, आपल्या हाताने जे आपण इतरांना खाऊ घालू ना, त्यात आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं. आणि तू जे सांगितलं ना ते अगदी बरोबर आहे. आणि तू काय मला बोलू देणार आहेस का? पण रेसिपी माहीत झाली तरी अनारसे करायला मात्र भीतीच वाटते ग मला. माझे सारखे अनारसे बिघडतात. अगं, बिघडतात, त्याची थोडी काळजी घ्यायला हवी सारिका. ती सांग ना ग मग तूच. अगं, ही भीती वगैरे ना सगळ्यात पहिले मनातून काढून टाकायची. बरं, म्हणजे तिथेच आपली चिंता मिटते. माहिती का? रेसिपी सांगता मी जे सांगते ते फक्त सगळ्या गोष्टी नीट लक्ष देऊन ऐक. अगदी लक्ष देऊन ऐकते मी. बोला आता. बघ, आधी 1 किलो तांदूळ घ्यायचेत, पण अनारसांसाठी आपण जे तांदूळ घेतो ते चांगल्या प्रतीचे घ्यायचे. बरं, सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायचं. हो. आणि 1 किलो गूळ सुद्धा गुळाच्या गोडीनुसार कमी जास्त प्रमाणात केला पाहिजे. खसखस आणि तळण्यासाठी तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते. बरं. सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, 2 दिवस भिजत घालायचे, 3ऱ्या दिवशी ते काढून घ्यावेत. नंतर घरातच त्यांना वाळवून घ्यायचे सारिका. घरातच वाळवायचे? हो, उन्हात नाही वाळवायचे बरं का, मग तर ते कोरडे होऊन जातील फार. आपल्याला थोडे ओलसर ठेवायचे असतात ते. बरं. आणि ते थोडे ओलसर असतील या अंदाजाने मग ते मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचे. आणि मग पिठीच्या चाळणीने ते चाळून घ्यायचे. त्यातच मग गूळ किसून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि मग ते सगळं मिश्रण मिक्स केलेलं भांड्यात दाबून भरून घ्यायचंय. बरं. 4-5 दिवस ते तसंच पडू द्यायचं. म्हणजे मग 4-5 दिवसांनी त्याचा सहज गोळा तयार होतो. अगं, एकदा मी हे सगळं असंच केलं ज्याप्रमाणे तू सांगितलं ना, पण हे अनारस्याचं पीठ जरा माझं कोरडच झालं ग. हो अगं सारिका, होतं असं एखाद वेळी, पण म्हणून लगेच घाबरायचं नाही. थोडं गुळावर पण अवलंबून असतो त्याचा ओलसरपणा.
अच्छा, मग अशा वेळी आपण काय करायचं तू सांग आता. अगं ज्यावेळी असं तुझं पीठ कोरडं होईल ना, त्यावेळी अनारसे बनवायच्या वेळी त्याला थोडासा दुधाचा किंवा दह्याचा हात लावायचा आणि चांगला गोळा मळून घ्यायचा आणि मग हाताला तूप लावून त्याचे सारखे गोळे तयार करून घ्यायचे. मग खसखस लावत अनारसे बनवायचे आणि तापलेल्या तेलात तळायचे आणि आवडीप्रमाणे खायचे. हो, पण तळायचे म्हणजे आपण पुरी तळतो तसं नसतं तर अनारसे तळायचे. मग अगं ते कढईत उलटवायचेच नसतात मुळी, तर त्यावर तापलेलं जे तूप असतं ना ते झाऱ्यानेच टाकत टाकत अनारसे तळायचे असतात. मैत्रिणींनो, आता अगदी आत्मविश्वासानं आपण अनारसे बनवू शकतो, हो की नाही? पण प्रतिभा, या अनारस्यांसाठी आपण तांदळाची पिठी तयार करतो. हो. त्यावेळी तांदळाची जी जाड कणी उरते ती वाया जात असेल ना? मुळीच नाही. असं कसं वाया जाऊ द्यायचं? अगं दिवाळीच्या 4-5 दिवसात किती गोडाचे पदार्थ होतात आपले. होतात. मग अशा वेळी तू खीर मध्ये सुद्धा त्याचा उपयोग करू शकते किंवा मग चकल्यांची भाजणीची बनवते ना त्यात मिक्स करून द्यायची. छान सांगितली तू ही रेसिपी. आणि महिला वर्ग, काहीही वाया जाऊ द्यायचं नाही. त्यांचा गुणच असतो तो. आहेच तो गुण मुळातच आहे. आणि ही जी तांदळाची कणी वाया जाऊ नये म्हणून तू आपल्या मैत्रिणींना छान टिप दिली. हो, मग काय, इतक्या सहजासहजी अन्न वाया न जाऊ देणं हे सुद्धा एक उत्तम गृहिणीच करू शकते बरं का सारिका. हो बाबा, तू आहेसच उत्तम गृहिणी, हे कळलंय बरं मला. आहेच मुळी. अगं एकीकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणत असतो आणि दुसरीकडे अन्न वाया घालवणं हे योग्य नाही. नाही, बिलकुल नाही. चल आता मी सुद्धा तांदूळ भिजत घालते आणि अनारसे बनवून पाहते. तुझ्याकडून मला खूप छान रेसिपी मिळाली. भीती गेली वाटतं माझ्या मैत्रिणीची. मग नक्की, आता तू एवढ्या आत्मविश्वासानं मला ही छान रेसिपी सांगितली आणि मी ती नक्कीच करून बघणार. यावेळी घरातलेही भरपूर अनारसे खायला मिळतील म्हणून सगळे खुशाम खुश. चल मग प्रतिभा, निघू. अगं निघालीस? मग आता भरपूर गप्पा झाल्यात आपल्या. हे खरंय म्हणा, पण त्याआधी आपण एक काम करूया ना. कोणतं ग? अगं आपल्या मैत्रिणींना स्वच्छतेच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊयात ना. चला तर मग मैत्रिणींनो, आपल्याही सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या आणि स्वच्छतेच्या खूप खूप शुभेच्छा. सण आनंदाचा, संस्कार स्वच्छतेचा हा संवाद मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलात. या संवादाचं लेखन केलं होतं प्रतिभा शिंपी यांनी आणि लेखिकेसह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. करा हो परिसर आपला छान, करा हो परिसर आपला छान, जपुनी वृक्षलता वनरान, करा हो परिसर आपला छान, करा हो परिसर आपला छान. करा हो परिसर आपला छान, जपून वृक्षलता वनरान, करा हो परिसर आपला छान, जपून वृक्षलता वनरान. पहाट संध्या रात दिनाची किमया ज्वालेतून जन्मली. ओ पहाट संध्या रात दिनाची किमया ज्वालेतून जन्मली. कन्या ही सूर्याची धरणी, जीवसृष्टीचा प्राण, करा हो परिसर आपला छान, करा हो परिसर आपला छान. करा हो परिसर आपला छान, जपून वृक्षलता वनरान, करा हो परिसर आपला छान, जपून वृक्षलता वनरान. भव्य खडक धरतीच्या पाठी, झिजुनी काया देती माती.
भव्य खडक धरतीच्या पाठी झिजुनी काया देती माती मातीच्या मोत्यातून फुलते जीवांकुर जीवदान कराहो परिसर आपुला छान कराहो परिसर आपुला छान कराहो परिसर आपुला छान जपून वृक्षलता वनरान कराहो परिसर आपुला छान जपून वृक्षलता वनरान. मैत्रिणींनो, सुरेश वाडकर यांनी गायलेलं स्वच्छता गीत आत्ताच आपण ऐकलत. याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मी आपली रेडिओ सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतीये. पुन्हा भेटूच. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.